आणि आता या प्रकरणामध्ये पुढे काय समोर येतं हे बघणं महत्त्वाचं आहे। वैभव तुर्तास धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। पुन्हा एकदा आपण राज्यातलं राजकारण सध्या ज्या गोष्टीभोवती सुरू आहे त्याच्याविषयी पुन्हा बोलूया। भाजपच्या विरोधात जो कोणी बोलतो त्याच्यावर ईडीची चौकशी लावण्यात येते, त्यामुळे ईडीची चौकशी म्हणजे लोकशाहीचा खून होत असल्याची टीका राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी केली आहे। ज्या भाजपच्या लोकांच्या अकाउंटमध्ये अवैधरित्या पैसे जमा झालेले आहेत त्यांच्यावर ईडीची चौकशी का लागत नाही? जे भाजपची सत्यता समोर आणतायत त्यांच्यावरच ईडीची कारवाई का होतीये? या सगळ्यामुळे राजकारण अतिशय खालावत चाललंय असंही ठाकूर म्हणाल्या। अतिशय खालच्या स्तरावर राजकारण होतंय, म्हणजे फक्त ईडीचं नाही पण शेतकऱ्यांचं पण राजकारण खालच्या स्तरावर होतंय। ज्या ठिकाणी शेतकरी त्या राजधानीमध्ये बसतात त्याच दिवशी आपले देशाचे प्रमुख दीपावली मनवतात। ज्यांनी कोणी त्यांच्या विरोधात बोललं तर त्यांच्यावर ईडी दाखल करतात। हे ईडी जसं अमोल मिटकरींनी म्हटलं, ईडीचं प्रेम फक्त विरोधकांवर का आहे, तर जे भाजपाचे अधिकारी पदाधिकारी आहेत ज्यांनी उल्लंघन केलेलं आहे, ज्यांच्या बँकेमध्ये, ज्यांच्या अकाउंट्समध्ये, ज्यांच्या सोसायटींमध्ये अवैधरित्या त्या ठिकाणी पैसे जमा झालेले आहेत त्यांच्यावर ईडी का लागू होत नाहीत? ज्यांनी भाजपाची सत्यता बाहेर काढली त्या लोकांवर ईडी लावतात। भाई जगताप यांनी हे सरकार 5 वर्ष पडणार नसल्याचं म्हटलेलं आहे। ते त्यांच्या विरोधामध्ये ठामपणे बोलतात। त्यांना अशा पद्धतीने ईडी असेल, मग बाकीचे सगळे यंत्रणा आहेत, ज्या यंत्रणा इतकी वर्ष इंडिपेंडंट काम करत होती या देशामध्ये, मोदी सरकारने, विशेषतः मोदी यांनी स्वतः पंतप्रधानांनी खरं याच्यात लक्ष घालून हे असं होता कामा नये देशामध्ये जे घडतंय दुर्दैवाने, त्याचाच एक भाग म्हणून हा आता जे महाराष्ट्रामध्ये आपण जे ईडीची नोटीस म्हणताय, आपल्याला आठवत असेल शिवसेनेचे आमदार प्रताप नाईक यांना सुद्धा ईडीने अशीच नोटीस दिली होती त्यांच्या मुलाला आणि त्यांना, म्हणजे विंडिक्टिव्ह जो हे आहे त्यांचा एजेंडा तो कसा आहे बघा। हे मोठं उदाहरण आहे। प्रताप सरनाईक मुलाच्यासाठी त्याच्यासाठी सुप्रीम कोर्टात गेले, सुप्रीम कोर्टाने त्यांना त्याच्यामध्ये हे दिला, स्टे दिला। त्यांनी प्रताप सरनाईकांच्या छोट्या मुलाला नोटीस दिली। म्हणजे इतक्या खालच्या दर्जावर जाऊन हे सरकार काम करते। याचं एकच कारण, गेले वर्षभर 7 दिवसांनी पडणार, 1 महिन्याने पडणार सरकार काय पडलं नाही आणि ते अजून 5 वर्ष पडणार नाही आणि ही आघाडी मजबूत राहील। येणाऱ्या 5-25 वर्ष ते पडणार नाही असं त्यांना त्याची माहिती। सगळ्या प्रतिक्रिया या संजय राऊतांच्या पत्नी वर्षा राऊत यांना जे ईडीनं नोटीस पाठवलेली आहे त्या संदर्भातल्या आहेत। आता आपण बघणार आहोत काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी काय म्हटलंय। एकंदर तिन्ही घटक पक्ष जेव्हा एकत्र लढतात तेव्हा पुढच्या सगळ्या निवडणुका आपण हरणार आहोत आणि त्याच वेळेला आम्ही हे संदर्भामध्ये भविष्य कथन केलं होतं की आता ईडी वगैरे सगळ्या यंत्रणा जोरात त्या ठिकाणी सोडल्या जातील महाराष्ट्र विकास आघाडी सरकारच्या नेत्यांवरती आणि हे सरकार अस्थिर करायचा प्रयत्न होईल। गेले 6 वर्ष ही दहशतीचं राजकारण चाललेलं आहे। ईडी सारख्या यंत्रणांचा वापर ह्यासाठीच केला जातोय। आता ही जर प्रकरणं पाहिली तर इतका लज्जाहीनता वाढलेली आहे की 10 वर्षापूर्वीची प्रकरणं काढली जात आहेत, त्याच्यामधनं त्या ठिकाणी काढले जाते, आरोप केले जात आहेत, त्रास द्यायचा कार्यक्रम आहे। ज्या पद्धतीचा आता संजय राऊतांची जी माहिती मिळते ज्याच्यासाठी त्यांना बोलवलं जातंय ते 10 वर्षापूर्वी त्यांनी काही त्या संदर्भामध्ये कुठला जो काही व्यवहार झाला असेल त्याच्याबद्दल आता बोलतायत। त्या पीएमसी बँकेचा आणि 10 वर्षाचा पूर्वीच्या काही घटनेचा काय संबंध आहे हे विचारायचं नाही। ईडीच्या चौकशीचा दाखला देत संजय राऊतांनी तर भाजपवर टीका केलेलीच आहे। मात्र सगळेच नेते, मग ते काँग्रेसचे असो, राष्ट्रवादी काँग्रेसचे असो किंवा शिवसेनेचे असो, हे भाजपवर घणाघाती टीका करताना बघायला मिळतात। या सगळ्या घडामोडींसह बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय। ताज्या बातम्यांसाठी काही क्षणात पुन्हा भेटूया। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।